जाऊ जय शिवराय जय शंभूराजे. मित्रांनो, धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आत्ता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे बावस्कर महाराज आहेत त्यांची पोलखोल आमचे मित्र उदय भिसे पाटील यांनी केलेली आहे. त्यांचे अजय बारस्कर महाराज यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्या मानलेल्या बहिणींनी केलेले आहेत. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हे पूर्ण रेकॉर्डिंग ऐका. ही व्यक्ती किती खालच्या थराला जाऊ शकते यातून हे आपल्याला दिसून येईल मित्रांनो. त्यामुळं मी विशेष करून आदरणीय भारतीताई पाटील साहेब व उदय भिसे पाटील या दोघांचे आभार मानतो, कारण या वितुष्ट अजय बारस्कर महाराज यांची सत्य बाजू काळी बाजू समाजासमोर आणत आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो. कारण समाज कोटीमध्ये एकवटला असताना मराठा समाज हा एकत्र आला असताना सरकारचे लागेबांधे जपण्यासाठी काही नालायक प्रवृत्ती ज्या समाजामधून ज्यांना लाथडलं जाते, ज्यांना त्यांच्या गावामध्ये मारलं जातं, अशा नालायक प्रवृत्तीच्या लोकांनी समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी, समाजामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न करतायत, अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत, अशा लोकांची सत्यबाजू मांडण्यासाठी धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. पुढे कॉल रेकॉर्डिंग नक्की ऐका. जो माणूस आई बहिणीची किंमत करत नाही, भाऊ घरातल्या छोट्या बाळाची किंमत करत नाही, 4 वर्षाच्या मुलीची किंमत करत नाही ना, त्याच्यावरून त्याची लायकी ओळखावी माणसाने. नक्कीच नक्कीच. दुश्मनही असला ना तरी त्याच्या मुलाला आपण बोलत नाही. बाळ म्हणजे असतं ते, हो. त्याच्यावरून त्याची लायकी समजते. चालतंय ताई, लावतो तुम्हाला मी कधी समजा जर लागलंच त्याच्यात. नक्की 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 हा दादा. ओके ओके. धन्यवाद. तर तुमचं नाव सांगा, नावापासून. माझं नाव भारती पाटील, मी नाशिकची आहे. तुम्हाला महाराजांविषयी काय माहिती आणि त्याच्याबद्दल तुम्ही बोला. महाराजांविषयी म्हणजे मी 2-2.5 वर्ष पक्षाचं काम बघितलं. बच्चू कडू साहेबांच्या जे प्रहार जनशक्ती पक्षामध्ये होती मी, महिलांचं काम बघत होती. पण गेले लॉकडाऊन लागलं त्यावेळी माझ्या फॅमिलीमुळे मला बाहेर निघता येत नव्हतं आणि शिवाय लॉकडाऊन पण होतं. माझे मोठ्या मुलाचं करिअर पण मला करायचं होतं. त्याच्यामुळे मी पक्ष सोडला, कारण मग महाराष्ट्र बॉडीवर असल्यानंतर मला खूप सारे कॉल येत होते. मी मुलाला वेळ नव्हती देऊ शकत. अच्छा. आणि लॉकडाऊन पण होतं, आईची तब्येत बिघडली, या सगळ्या गोष्टी मध्ये बाजूला झाली. पण मग जे आपले संबंध आहेत कडू साहेबांसोबत, जे अध्यक्षांसोबत आहेत किंवा मतदारसंघात आहेत, म्हणजे आता एवढे महाराष्ट्र बॉडीवर काम केल्यानंतर आपला नंबर स्प्रेड झालेला असतो भाऊ, आणि कोणीतरी कामाची अपेक्षा आपल्याकडनं करतं. तर त्यानंतर पण आजपर्यंत मी कोणाचं गरीबाचं काम असेल, शेतकऱ्याचं असेल, कोणाचं काही असेल, तर मी साहेबांना कॉल करून ते काम पूर्ण करून देते. आज पण माझी तीच आहे, पण मी पक्षात नाहीये आता सध्या तरी. पण मी महाराष्ट्र बॉडीवर काम केल्यानंतर मला फक्त हे जाणवलं की तो पक्षातला आहे, तो वारकरी संप्रदायाचा आहे, बच्चू कडू साहेबांच्या जवळचा आहे, आणि त्याच्यासाठी त्याला घरात घेतलं मी. अच्छा. म्हणजे एक नगरचा एक पवार म्हणून त्याच्यात माझं बिझनेसचं रिलेशन आलेलं, त्याला मी भाऊ मानलेलं. त्यांना बहीण नव्हती. संतोष भाऊ म्हणलेलं, म्हणजे आजही भाऊच आहे. जो आपण भाऊ मानतो आपला मराठा समाज आहे तो भाऊच असतो, आजही भाऊच आहे तो माझा. मग त्याच्याबरोबर हा घरात यायचा. मी ह्या माणसाला कधीही इन्व्हिटेशन दिलं नाही, कारण हा दुतोंडी आहे याच्याविषयी मला आधीही माहिती पडलं होतं. पण मग शेवटी आपण घरात आलेल्या माणसाला नाही म्हणत नाही की ठीक आहे चल बाबा तू पण भाऊ आहे. भाऊबीजेला आला तो संतोष भाऊंबरोबर, रक्षाबंधनला आला असेल, माझ्या बर्थडेला आला असेल, कंपनीत 4 वेळा आला असेल, घरी 10 वेळा आला असेल. मग ठीक आहे तू भाऊ आहेस ये. माझ्या घरात एक छोटीशी पूजा होती, तर त्यावेळेस मला असं वाटलं की अरे हा याच्या हातात वीणा आहे, मुखात पांडुरंगाचं नाव आहे, हा भाऊ आहे, चला याला बोलवूया. त्याला पूजेला बोलवलं मी. तोपर्यंत त्याचा जो काळा चेहरा होता तो फक्त मी ऐकलेला होता, पण मला अनुभवच नाही आला. मला वाटलं की माझ्या 2 वर्षाच्या मुलाला कड्यावर घेऊन फिरतो हा, आणि माझ्या घरात येतो, बहिणीसारखा मला हे करतो, रिस्पेक्ट देतो, मी त्याला रिस्पेक्ट देते. माझ्या सख्या भावांना विचारलं आणि एवढं या दोघांना विचारलं मी नगरच्या, असं मला वाटत होतं भाऊ. पण त्याच दिवशी त्याने मुंबईला जाऊन कांड केला. माझ्या 2 वर्षाच्या मुलाचा सुद्धा गू खाल्लाय त्याने. त्या दिवसापासून तो माझ्या समोर आलेला नाही. त्या गोष्टीला 2.5 वर्ष झालेली आहे. अच्छा. त्याच्यानंतर मी त्या माणसाला ब्लॉक केलं होतं. मला खूप ठिकाणाहून समजलं होतं. आता पक्षात एवढ्या वरच्या पदावर काम करत असताना मला तेवढं समजणारच आहे. बारस्कर, अजय बारस्कर ह्या माणसाला महाराज ही पदवी देणं सुद्धा चुकीचं आहे.
चुकीचं म्हणजे ज्याने दिलं असेल त्याने इतके कानगण कामं केलेली आहेत. फक्त मला अनुभवास आलं म्हणून नाही सांगते मी. त्या माणसाला जर तुम्ही सांगितलं ना इथं मटणची भाजी आहे, गळ्यातली माळ टांगून दे, तर तो टांगून देईल लगेच. दुसरा मुद्दा म्हणजे त्या माणसाला जर सांगितलं ना तुझं जमिनीचं मॅटर मिटेल, तू मंत्रालयात तुझ्या बहिणीला कुणाला पाठव, तो त्या क्षणाला पाठवेल. तो पैशासाठी कुठल्याही स्टेपला जाणारा माणूस आहे, कुठल्याही स्टेपला. इतका घाणेरडा माणूस आहे. या गोष्टी मी सोडून दिल्या होत्या. त्याने माझ्याविषयी कान भरले, साहेबांचे कान भरले असतील, अजून थर्ड व्यक्तीच्या आमच्या गावापर्यंत गेला माहिती काढायला. हे सगळं आम्हाला ऐकू येत होतं. माझ्या वडिलांना ऐकू आलं, मला ऐकू आलं, पण आम्ही सोडलं. कारण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण तोंडी तोंड घेऊ शकत नाही. नाही, बरोबर आहे. त्याचं ते ऐकलं, ब्लॉक केलं, विषय संपला होता. पण मग तो इतका नालायक माणूस आहे की त्याने माझ्या 2 वर्षाच्या मुलाचा सुद्धा गू खाल्ला की त्या बिचाऱ्याला तेव्हा बोलता सुद्धा येत नव्हतं. एक आई म्हणून मी त्याला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. म्हणजे तरी मी त्याच्या दारात गेली नाही, घरात गेली नाही, भरपूर शिवीगाळ केली, त्याला फोनवर भरपूर केली आणि ते नातं मी तिथंच तोडलं. त्याला म्हटलं तू पण माझ्या दारात येऊ नको, काही संबंध नाही. म्हणजे पण तो आहे एक नंबरचा नालायक माणूस आहे तो. बरं, त्यानं काय केलं ते 2 वर्षाच्या मुलात, म्हणजे आज मला कळेल का नेमकं समजा? हो, माझ्या 2 वर्षाच्या मुलाला यायचा तो, जीव लावायचा, हे करायचा, ते करायचा. त्यानंतर मी पक्षात असताना बच्चू कडू साहेबांचे पण कान भरले. माझ्या गावी जायचा, माहिती काढायचा, म्हणजे एखाद्या स्त्रीला तुम्हाला पदावरून कसं काढायचंय किंवा मग तिच्या विरोधात कशा कार्यवाही. कारण कसं आहे, कुठलाही पक्ष म्हटल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात गटबाजी असते किंवा त्यांच्या जवळची कुठल्या तरी महिलेला त्यांना त्या पदावर टाकायचं असेल, हेही कारण असू शकतं. त्याच्यामुळे त्याने पक्षात राहून भरपूर काड्या कोरल्या. साहेबांचे पण कान भरले. अच्छा. आणि कोणाच्याकडे समजा मी आज तुमच्याशी बोलते, तुम्ही रेकॉर्डिंग केली, मग तुमचे कान भरून ती रेकॉर्डिंग त्यांच्याकडे घेऊन घ्यायची किंवा मग स्क्रीनशॉट घेऊन घ्यायची. मला काय फरक पडतो? पण बरोबर आहे. मी ना आज राजकारणात आहे ना, मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मी आज मुलांची आई आहे फक्त. माझ्या मुलाविषयी एवढे कान भरले त्याने फॅमिलीमध्ये, त्याला त्याचा हक्क मिळू नये, त्याला हे मिळू नये, त्याला ते मिळू नये. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याने माझ्या बरोबर केलेल्या आहे. शेवटी मी दुर्लक्ष केलं त्या माणसाकडे, ब्लॉक केलं, संपला विषय. म्हणजे मला आहे ना नेमकं मुलाला त्याने काय केलं हे मला कळेल का? म्हणजे आता तुम्ही जे बोलताय ना त्यानं मुलाविषयी नेमकं काय कांड केलं? म्हणजे आता समजा सासरची मंडळी मुलाला काही करायला लागली, त्यांचा हक्क द्यायला लागली, त्यांना पैसे द्यायला लागली किंवा माझं हे करायला लागली, तर या गोष्टीला तू नकार करायचा. अच्छा, पहिला पॉइंट. आणि दुसरा पॉइंट, माझ्याकडे एक केस आलेली होती. आता त्याची इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाही, जवळपास त्या गोष्टीला 5-6 वर्ष झाले. असंच महिलेचं कोणीतरी नाव घेतलेलं होतं, मला वाटतं बुलढाण्याचं पेपरमध्ये पण आलेलं होतं. बँकेची मॅनेजर कोणीतरी, बँकेचा मॅनेजर कोणीतरी त्या महिलेला बोलला होता की येऊन संबंध दे, मग मी तुला हे करतो, आज कर्ज काढून देतो. त्यावेळी मी पदावर होती, माझी न्यूज पण आली होती याच्या पेपरमध्ये. तर अशा गोष्टी. अजून एका नगरसेवकाची, की पॉलिटिक्स मधलाच व्यक्ती होता, त्याची पण केस आली होती. ह्या डेली केसेस माझ्याकडे राहायच्या, कोणीतरी समजवायला सांगायचं कोणीतरी. तर त्यावेळी त्याने मला मेसेज पाठवला होता की छत्रपती शिवाजी महाराजांना 4 बायका होत्या ताई, हे वरदान राजकारण्यांना मिळालंय तिथून असं. अरे बापरे. म्हणजे ह्या प्रकारचा मेसेज त्याने मला टाकलेला होता. आणि मी तर नाही ऐकू शकली ते. त्यांची सवय, राजकारण्यांची सवय, एखाद्या नगरसेवकाची सवय किंवा मग एखाद्या अधिकाऱ्याची सवय, तिथं तू छत्रपती शिवाजी महाराजांना का आणलं, त्यांच्या 4 बायका का आणल्या? बरोबर आहे. तू मराठा नाहीच आहेस. तू काय तुकोबारायांचे गीत गातो, तू काय गीत गातो? हा भंडारा डोंगरावर रूम घेऊन बच्चू कडू साहेबांच्या ओळखीने, नावाने किंवा दहशतीचा वापर करून तिथे रूम घेतलेले, त्या रूमचं कित्येक याच्यापासून भाडं दिलेलं नाही त्याने. म्हणजे भंडारा डोंगरावरची फक्त रूम करून आहे का त्या संस्थानामध्ये त्याचं काय अध्यक्ष वगैरे काय आहे ते तर नाही माहिती. तो लावतो की भंडारा डोंगराचा संस्थापक का अध्यक्ष, असं काहीतरी पद 1-2 ठिकाणी मला दिसलंय त्याचं. पण मला नाही वाटत की तो तिथं आहे. तो फक्त या प्रहार जनशक्ती पक्षाचा वापर करून वावरत होता आणि त्याच्यानेच तो पुढे गेलेला आहे. त्याला सवय आहेत बहुत्या, काही जमिनीचे मॅटर मिटवायचे, मंत्रालयात जायचे, हे त्याला सवय. त्याच्यासाठी कोणीही आई नाही, कोणीही बहीण नाही. मी तर म्हणते ज्या बाईने आपले सख्खे भाऊ सोडून दिले असतील, त्याला भाऊ म्हणून घरात घेतलं असेल ना, त्याचा सर्वनाशच केला असेल त्याने. पैशासाठी कुठल्याही स्टेपला जाणारा माणूस आहे तो. कारण मी त्या माणसाला एवढी व्हॅल्यू दिली, एवढं वेलकम केलं त्या माणसाला. माझ्या नवीन घरात आला, त्याला कपडे दिले, रात्री 2 पर्यंत गप्पा मारला, जेवायला दिलं.
की माझा सक्का भाऊ आला असता तरी मी म्हटली असते की जाऊ दे, बसलाय बसू दे. पण शेवटी हा मानलेला भाऊ होता माझा, की ठीक आहे. रात्री 2 वाजता निघाला, तिथून दुसऱ्याच दिवशी 6 वाजता त्याने काड्या कोरल्या. तुला लाज वाटायला पाहिजे होती की या बाईने तुला बहीण भाऊ म्हणून तुला घरात घेतलं, एवढा रिस्पेक्ट दिला, आणि तू तिचंच वाईट करायला निघाला. नक्कीच. आणि आता एक प्रकरण येते कानावरती, म्हणजे महाराष्ट्रभर चर्चेत आहे, की त्यानं म्हणजे समजा विनयभंगाच्या केसमध्ये सुद्धा तो 14-15 वर्षाच्या मुलीच्या काहीतरी असा अडकलेला होता, पण राजकीय वरदहस्त्रामुळे म्हणजे राजकारणाच्या सपोर्टमुळे ते त्याच्यातून बाहेर पडलाय. ही कधीची गोष्ट आहे? म्हणजे त्याचं म्हणजे मागच्या असे स्टेटमेंट आहेत बरेच त्याच्या संदर्भात मध्ये. आता प्रहार मधल्या पण एखाद्या महिलेचं असं मिटवलेलं मला ऐकायला आलं होतं, पण त्यावेळेस कसं माझा मोबाईल बंद राहायचा, मग त्याच्यात पण बारस्कर होता हे मला नक्की आहे. बर. ते पण त्यांनी ते पैसे देऊन मिटवलं. म्हणजे हा माणूसच मुळात लबाड आहे आणि एकदम घाणेरडा माणूस आहे तो. नाव फक्त तुकाराम महाराजांचं घेतोय, तुकोबारायांचं नाव घेतो, हातात विना घेऊन पांडुरंगाचं नाव घेतो. हे साप चुकीचं आहे, हे एकदम चुकीचं आहे. आणि मराठ्यांचा एक माणूस एवढा हाडाकुडाचा माणूस एवढा उपाशी राहतो, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड काही नाही तरी तो अख्ख्या महाराष्ट्रासाठी उभा राहतो, आणि तू तिथे गासगुशी करतो. नक्कीच नक्कीच. हा बोलला, काही बोलला असेल त्याला बसून तुम्ही सोल्युशन काढा की ते नक्की काय व्हायरल केलं, काय शब्द वापरले, हे अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलं पाहिजे. नाही नाही, एवढं सोपं नाहीये भाऊ, एवढं आंदोलन करणं आणि एवढे लोक जमा करणे. एक तुम्हाला सांगू का ताई, ते ज्या वेळेस तिथं आला का स्टेजवर, त्यावेळेस मी मीडियाचा मी समजा मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मी माझा लाईव्ह फुटेज माझं सुद्धा चालू होतं, मी तिथेच होतो. म्हणजे मी डी झोन मध्येच होतो, म्हणजे एकदम जवळ होतो. आल्याला मला त्याच्या प्रत्येक गोष्ट स्पष्ट मी कानानं ऐकली, त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ऐकल्यात. पण ते जे वेळ होती ना त्याची, ती वेळ तर त्याची यायची वेळ बी नव्हती. आणि पाटलांना कळालंय की तो माणूस मॅनेज होतो, आणि पाटील जे माणूस मॅनेज होतात का त्याला जवळ येऊ देत नाहीत मुळात. त्याला कोणी मॅनेज केलं असेल, तो कुठून आला हे तर मला माहिती नाहीये. पण कसं असतं, प्रत्येक व्यक्ती आता उद्या उठून वेगळ्या धर्माचे लोक त्यांच्यासाठी हक्कासाठी लढू शकतात. याच्यात आपल्याला जळायचं काही काम नाहीये भाऊ. प्रत्येक धर्माला, प्रत्येक माणसाला प्रत्येक जात प्यारी असते, स्वतःची जात प्यारी असते, स्वतःचा धर्म प्यारा असतो. नक्कीच. आज आपला मराठा समाज लढतोय, उद्याला दुसऱ्या समाजाचा, दुसऱ्या धर्माचा माणूस लढेल. आपण बघितलं पाहिजे, आपण त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे, आपण त्यांना साथ दिली पाहिजे, कारण ते त्यांच्या हक्कासाठी लढतात. तसं आपणही आपल्या हक्कासाठी लढतो. आपलाच मराठा माणूस आपल्या विरोधी जातोय. एक शब्द त्याने धरला, जरांगे दादांचा एक शब्द धरला, आणि त्याच्यात त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट दिलं, ते 3-4 वर्षाच्या मुलीला सुद्धा काढलं त्याने. म्हणजे नाही त्याला ते हेच नाहीये. आणि तो काय बोलू शकतो 4 वर्षाच्या मुलीला? 4 वर्षाच्या मुलीला देवारातल्या देव कळत नाही. तो ती मुलगी, ती छोटंसं बाळ आईमध्ये देव बघत असते, बापामध्ये देव बघत असते. नक्कीच. तिला काय माहिती पांडुरंग कोण आहे, देवारातल्या देव कोण आहे? 2 वर्षाच्या मुलाला माहिती नाहीये. माझ्या मुलाने अजून मी तर पांडुरंगाला मानते, माझ्या मुलाने अजून पंढरपूर पाहिलेलं नाही. बरोबर. 4 वर्षाचं मुलं आईला आणि बापाला देव मानतं, तिचं बोलणं साहजिक खरंय. मी पण म्हणेल असं. मी म्हणेल माझ्या बापामध्ये मला पांडुरंग दिसतो, मग मी थोडा पांडुरंगाचा अपमान केला? नाही, बरोबर आहे. ही आपल्या मराठा समाजाची नाही, प्रत्येक धर्माची शिकवणूक आहे ही. मायबाप पहिले देव आहेत, त्या मुलीसाठी ते मायबापच देव आहेत. नक्कीच नक्कीच. कारण हे माणूस एक तर महाराज म्हणून घ्यायच्या लायकीचाही नाहीये. हे तर माझं 2.5 वर्षापूर्वीच माझं फेसबुकवर जी पोस्ट टाकली होती की कोणत्या नालायक माणसाने त्याला महाराज पदवी दिली, उपयोगाचंच नाहीये. त्या दिवसापासून त्याला बारसकऱ्याच म्हणते मी. त्या दिवसापासून समोर आलेला नाहीये तो, त्याची आजही हिंमत नाही माझ्या समोर यायची. तो फक्त मोठ्या लोकांना चिटकून कसं ठेवायचं ना एवढंच बघतो. मग त्यांच्या चुका काढेल, त्यांच्या वीक पॉइंट काढेल, त्यांना काहीतरी कानं भरवेल. म्हणजे इतकं घाणेरड्या याच्याने जातो तो. मग यांना म्हणजे त्याच्या त्या सगळ्या याला बच्चू भाऊंचा सपोर्ट होता का, कसं होतं? नाही, बच्चू कडू साहेब नाही सपोर्ट देऊ शकत. जो माणूस एवढं रात्रंपहाट करून जरांगे साहेबांना भेटतात, किंवा मग मंत्रालयात जाऊन भेटतात, शिंदे साहेबांना जाऊन भेटतात, फडणवीस सरकारला मनवतात, या गोष्टींमध्ये जातीभेद किंवा मला नाही वाटत की पडद्यामागचं राजकारण हे बच्चू कडू साहेब करतील असं. ठीक आहे, तो जवळचा असू शकतो, मित्र असू शकतो, बरोबर येऊ. आता शेवटी साहेबांबरोबर 10 लोक बरोबर असतात, आणि मराठा म्हणून तर तो 10 वेळा आला पण असेल भेटायला, मान्य आपल्याला, कारण त्याला पुढे पुढे घुसायची सवय. पण मग ह्या राजकारण मागे मला नाही वाटत की कडू साहेब असतील असं.
बर. एवढं मोठं राजकारण नाही करू शकत बच्चू कडू साहेब. म्हणजे घाणीचं राजकारण नाही करणार ते. सरळ हाताने कुणालाही मदत करणारे आहेत, आंदोलनाला पाठिंबा देणारे व्यक्ती आहेत ते. पण याने काहीतरी कुठून तरी केलं असेल किंवा मग कुणाला तरी मॅनेज झालं असेल, असं असू शकतं. नक्की. आता म्हणजे कुठल्या तरी मंत्र्याला मॅनेज झालाय आणि 40 लाख रुपये दिलेत असं समजा चर्चा चालली सध्या. नाही, ती तर माझ्या कानापर्यंत नाही आली अजून. म्हणजे शेवटी कसं आहे, तो दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो, दुसऱ्या संघटनेचं काम करू शकतो, आपण त्याच्यात हात नाही टाकू शकत. फक्त एकच होतं की हा एवढा अख्खा मराठा समाज एकवटला आहे ना, तर त्याने एवढा विरोध नव्हता जायला पाहिजे. एक व्यक्ती एवढं सिस्टीम नाही चेंज करू शकत. नक्की. चालतंय. काही जर लागलं आणखीन माहिती वगैरे तर तुमच्याकडे काही माहिती आली तर मला सेंड करा. त्या संदर्भात आता उद्यापासून मी सगळं त्याच्याविषयीच बोलायला सुरुवात करणार आहे. नक्की नक्की बोला, नक्की बोला. कारण काय माहितीये का, हे माणूस एकटा आहे, इथं बसलेला व्यक्ती एकटा आहे. तर हे एकटा व्यक्ती प्रत्येकाला फेस करणं शक्य नाही. तर प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं बोलणं गरजेचं आहे. ज्याच्या ज्याच्या जवळचा तो माणूस आहे. त्याच्या मला बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्यात, बऱ्याच जणांनी मला मेसेज टाकलेत. आता भंडारा डोंगरावर सुद्धा काही जण समजा तिथे गेले, पण तिथेही समजा त्याचं काही हे नाहीये. आता कळलं, आता समजा उद्या परत आणखीन कळणार आहेत आणि बघू आता काय होतंय काय नाही. बारसकर हा या माणसाला बेस नाहीये भाऊ. तो फक्त प्रहारमुळे, ह्या साहेबांमुळे पुढे पुढे करणारा माणूस आहे तो. त्याला ते घाणेरडे प्रकरण मिटवायची सवय, जमिनीचे, ठीक आहे, तो त्याचा कामाचा भाग झाला. पण त्याच्या अनुषंगाने तो त्याच्या जिंकण्यासाठी तो कुठल्याही थराला जातो, कुठल्याही थराला. जो माणूस आई बहिणीची किंमत करत नाही भाऊ, घरातल्या छोट्या बाळाची किंमत करत नाही, 4 वर्षाच्या मुलीची किंमत करत नाही ना, त्याच्यावरून त्याची लायकी ओळखावी माणसाने. नक्कीच नक्कीच. दुश्मनही असला ना तरी त्याच्या मुलाला आपण बोलत नाही. बाळ म्हणजे असतं ते. त्याच्यावरून त्याची लायकी समजते. चालतंय ताई, लावतो तुम्हाला मी कधी समजा जर लागलंच ते तर. नक्की नक्की नक्की. दादा. ओके ओके. धन्यवाद.